हाय, हॅलो. कशा आहात मंडळी तुम्ही? आशा करते सगळे मस्त असाल आणि स्वस्त असाल. माझ्या हॉस्पिटलवरून मी आले होते सलोनीला घेऊन घरी आणि मग बघा हे माझं कांद्याच्या रोपाला फूल आलं होतं. किती छान दिसत होतं. मी पहिल्यांदाच बघितलं होतं. त्याच्यानंतर मग मी पूर्ण बिस्तारा धुवून काढला होता सकाळी सकाळी. आता भीम जयंती येत आहे, त्याच्यामुळे मी घराचं एक एक काम करून घेणार आहे. पूर्ण बिस्तारा धुवून झाल्या आणि हे बघा मी घेतले होते आंबे. इतके छान, तर कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं आंबे बघून नक्की सांगा. तर मग मी आज करणार होते आंब्याची आमटी. आम्ही आमच्याकडे विदर्भात आमटीच म्हणत असतो आंब्याची. तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की सांगा तुम्ही. त्याच्यामध्ये मी जिरं, राई आणि मोहरीची फोडणी दिली होती. त्यात लसूणही घातला होता, थोडासा कांदाही घातला होता. तो छान तडतडू दिला आहे. इतकं म्हणजे त्या कांद्याला थोडंसं तांबूस येईपर्यंत तडतडू द्यायचा आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं लसणाच्या पाकळ्या घालून ते मी मिक्स केला. त्याच्यानंतर मी मग त्याच्यामध्ये टाकलं तिखट, मीठ, हळद आणि ते घातल्यानंतर थोडासा कढीपत्ताही घातला आणि मग त्याच्यामध्ये घातले मी आंब्याच्या कैऱ्या घालून घेतल्यानंतर ते थोड्यावर शिजू दिलं आणि शिजू दिल्यानंतर त्याच्यामध्ये टाकलं मग मी गूळ आणि गूळ घातल्यानंतर त्या गुळालाच पाणी सुटत असते आणि त्या गुळाच्याच पाण्यामध्ये आंब्याला चांगलंपणे शिजू द्यावं तर आंबाही छान कडून जातं. एवढा छान, एवढा टेस्टी झाला होता ना. गोड आंबा खायलाही खूप सुंदर आणि सुरेख वाटत होता आणि बघायलाही किती छान दिसत आहे. खूप सुंदर झाला होता गोड आंबा. त्याच्यानंतर मी फुलगोबीची भाजी केली होती सुक्की. फुलगोबीची भाजी केल्यानंतर मी एकीकडे भाजी चढवली होती आणि मग दुसरीकडे पूर्ण घरातले कामही आवरायला बसली होती. भाजी झाल्यानंतर मी हातात भांडे घासून घेतले, गॅस ओटा क्लीन केला. माझं घर तर मी सकाळचेच क्लीन करून घेत असते. तर माझं घरही बघा किती छान क्लीन सुळसुळीत आहे. बेडशिटा वगैरे धुवायला घातल्यात, त्यामुळे आता मी बेडशिटा घातलत नाही. आणि मग मी बांधला माझा टिफिनमध्ये पोळी, भात आणि गोबीची भाजी आणि मी आमटी बांधून घेतली. त्यानंतर मी आपला टिफिन पॅक केला. चला, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.